तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री दत्तात्रेय गुरवे नमः। अथ ध्यानम्। दिगम्बरम् भस्मसुगन्धलेपनम् चक्रत्रिशूलं डमरुं गदाञ्च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानम् अभीष्टसिद्धिदम्। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। कृते जनार्दनो देवे त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः। कलौ श्रीपादवल्लभः। कलौ श्रीपादवल्लभः। ॐ नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जयाजी लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा त्रिमूर्तिराजा गुरु तुझे माझा कृष्णा तिरीवास करुणी ओजा सद्भक्त तेथे करीती आनंदा त्या देव स्वर्गी बघती विनोदा। जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवार्णवातुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा पुढे केले। ऐसी शिष्याची विनंती ऐकुनी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव श्री गुरुचरणी। भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगर पुत्रा कारणे भगीरथे गंगा आणिली भूमंडळी। तीर्थे असती अपार परी समस्त सांडुनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्री वल्लभ श्रीपाद श्री वल्लभ। ज्यावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकावया चित्ती वा
कृपामूर्ति यतिराया पुनक्त सवीर्यं करवावय तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहे ओम शांति शांति वैशिषते ओम शांति शांति मनाचा अग्ने इदं नमः Kira. असं टाकायचं हा आता रोटीचं सामान
दिगंबरा दिगंबरा टाळ्या वाजवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ हा जन्म नाही स्वामी सेवेचा भूमिका भूमी केली सकले दोनी ब्रह्मा केली विपदोन रचली 14 भुवन दाही दिशा मानस वचन काड काम क्रोधादी सकळ कुलहक क्रतुवशिष्ट सप्तपुत्र दाहले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण सप्त ब्रह्मापुत्रामधील अत्री हेतुनी गुरु संतती सांगे ना एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका अद्री ऋषीची भार्या चंद्रापण घेईल त्वरित म्हणून चित्तित मानसी इंद्राद्री सुरवर मिळुनी त्रिमूर्ती पाशी जाऊनी विनविता ती प्रकोशुनी आचार श्री ऋषीचा अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी तिचा आधार देखुनी सूर्यपीठसे गगनी कृष्ण दिशी लागे म्हणुनी मंद मंद ताप कसे अग्नी झाला अति भीत शीतळ असे वर्तत भूमी आपण घेऊनी देवा नम्रतानी तिया पावता शास्त्रीय म्हणून देवा देव विहाराती वर्णिताची दान कोई नाम ते महाशक्ती त्याची करा उपा तुम्हा सांगाल नकरार धरी उपावयासी सेवा स्वामी तिसी सदा दारू बापू कैसी भूमीची अथवा भवस्व सारयासी पाठकू म्हणून निघाले तत्व पाहवया सतीचे त्रैमूर्ती वेश धरिती भिक्षुकाचे आश्रम आले अत्रीचे अभ्यागत भूनी म्हणती हृदय करुणी बहुत पिढून आलो आम्ही अतिथी त्वरित घ्यावे सती यज्ञ अथवा जा पोहाणी कठाय तीव्रते ठाय घातले त्वरिते केला तेथे बैसका भूनी आमासी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरुपदेशी आम्ही जाऊ नाही तर ऐकुनी अतिथींचे वचन अनुसूया करी चिंतन इति विमुख तपोहानी पती निरूप केवी विलंबू सती अनुसया माता